Hello students, welcome to all. Today I am going to start the chapter number 2, that is the systematics of living organism. So this topic is based on the systematic arrangement of different types of living organisms. There is great diversity in the world, and for study and for understanding these organisms are categorized into different groups, and for this grouping there is the need of the systematics means is actually a study of kinds and diversity of organisms and their comparative and evolutionary relationships. म्हणजे हे जे सगळे ॲनिमल्स आहेत त्यांच्या कॅरेक्टर वाईज त्यांचं ग्रुपिंग केलेलं आहे किंवा त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये असलेलं रिलेशन, त्यांची इव्होल्युशनरी रिलेशन्स म्हणजेच त्यांचं पूर्वज कोण होते, कोणत्या ॲनिमल कोणत्या ॲन्सेस्टरपासून म्हणजे पूर्वजांपासून फॉर्म होत त्याने आपली कम्युनिटी फॉर्म केली आहे. मग ह्या सगळ्याचा स्टडी जो आहे तो प्रॉपर व्हावा यासाठी हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, या सगळ्यांची एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट केली जाते. अँड ऑल दीज थिंग्स आर इन्क्लुडेड in this topic, that is the systematics of living organisms. So these are different contents which are included in this topic. So from 2.1 to 2.12, this point is removed from the syllabus for this year due to the reduction of the syllabus, but these are also important for understanding all these concepts. सो तुम्ही याचं सेल्फ स्टडी करू शकता. सिस्टमॅटिक्स, क्लासिफिकेशन, त्यानंतर 3 डोमेन्स ऑफ लाईफ, केमो टॅक्सॉनॉमी, हे पॉईंट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर DNA बार कोडिंग एक आहे, हा जेनेटिक्समधला खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत, म्हणजेच ॲनिमल्स, कोणताही ॲनिमल असेल किंवा टॅक्झॉनॉमिक हायरार्ची, हे क्लासिफिकेशन त्यांचं प्रॉपरली केलं जातं. युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन, यामध्ये हे सगळे पॉईंट्स इन्क्लूड आहेत. त्यानंतर नॉमेनक्लेचर आहे, म्हणजे एखादा ॲनिमल असेल किंवा एखादा ऑर्गॅनिझम, त्याला एक सायंटिफिक नेम दिलं जातं, त्याला नॉमेनक्लेचर म्हणायचं. बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम ती ह्या पॉईंटमध्ये इन्क्लूड केलेली आहे. बट फॉर दिस इयर यू हॅव टू, इन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, यू हॅव टू स्टडी पॉईंट नंबर 2.13 अँड पॉईंट नंबर 2.14. Point number 2.13 is silent features of 5 kingdoms, and point 2.14 is acellular organisms. So first is the know the scientist. In your textbook there is one column that is the know the scientist. आता ही जी 5 किंगडम सिस्टीम आहे, म्हणजे हे सगळे जे ॲनिमल्स आहेत, ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, यांचं एक प्रॉपर ग्रुपिंग केलेलं आहे आणि ते ॲडव्हान्स स्टडीमध्ये 5 किंगडम सिस्टीममध्ये क्लासिफाय केलेलं आहे. पण ही 5 किंगडम सिस्टीम यायच्या आधी 2च किंगडम होते, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमालिया. सो कार्ल लिनॅयस क्लासिफाईड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन 2 किंगडम्स. 2 किंगडममध्ये त्यांनी हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्लासिफाय केलेले होते. अँड दिस क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन. ते कशा प्रकारचं न्यूट्रिशन करत होते, म्हणजे कशा प्रकारे फूड घेत होते. त्यानंतर वेदर दे आर मायग्रेटरी म्हणजे स्थलांतरित होणारे आहेत की नाही ते. सिडेंटरी म्हणजे एका सबस्ट्रॅटमला अटॅच्ड होऊन तिथेच मुवमेंट न करणारे, अशा प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं होतं. बट दिस ब्रॉड क्लासिफिकेशन ॲज किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमालिया वॉज फाउंड इनॲडिक्वेट. पण हे जे क्लासिफिकेशन होतं ते 2 किंगडममध्येच केलेलं होतं, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमालिया. पण हे जे क्लासिफिकेशन आहे ते इनॲडिक्वेट आहे, कारण एवढी व्हास्ट डायव्हर्सिटी आहे आणि ती फक्त 2 किंगडममध्येच डिव्हाइड केलेली होती. पण अशीही काही कॅरेक्टर्स होती, असे काही ऑर्गॅनिझम्स होते की ते ह्या किंगडममध्ये इन्क्लूड करता येत नव्हते, कारण त्यांची कॅरेक्टर्स वेगळी होती. देन it could not classify the organism that show characters of both the kingdoms. For example, bacteria, fungi किंवा युग्लिना यांची जी कॅरेक्टर्स होती ती ह्या किंगडममधले जे ऑर्गॅनिझम्स होते त्यांमध्ये मॅच होत नव्हते. मग त्यासाठी अजून एक डिटेल फॉर्ममध्ये एक सिस्टीम पुन्हा एक तयार करावी लागली. सो हेन्स टू अवॉइड कन्फ्युजन,
हे सगळं जे कन्फ्युजन होतं ते अवॉइड करण्यासाठी सायंटिस्ट R.H. विटकर इन 1969 R.H. विटकर यांनी 1969मध्ये प्रपोज द 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्यांनी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन एक तयार केली. आधी 2च किंगडम होते आणि 5 किंगडम सिस्टीमची क्लासिफिकेशन सिस्टीम तयार केली. सो दिस सिस्टीम शोज द फायलोजेनेटिक रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम्स. आता ही जी सिस्टीम होती ती काय करत होती तर 5 वेगवेगळे ग्रुप त्याने डिव्हाइड केलेले, सायंटिस्टनी या डिवाइड केलेले होते आणि त्याचबरोबर त्यांचं फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे त्यांची जी वंशावळ आहे त्यांचं एक कॉमन ॲन्सेस्टर आणि त्यापासून हे कसे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होत गेले त्यानुसार एक फायलोजेनेटिक रिलेशनशिप दाखवणारं एक त्या ऑर्गॅनिझममध्ये रिलेशन दाखवणारी एक सिस्टीम तयार केली गेली. तीच म्हणजे ही 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय रॉबर्ट हार्डिंग विटकर. आणि ही प्रपोज केली. केव्हा प्रपोज केली तर 1969मध्ये. मग यामध्ये मोनेरा हा सगळ्यात बेसिक किंगडम आहे. हा जो किंगडम आहे तो सगळ्यात बेसिक आहे मोनेरा. त्यामध्ये सिम्पल ऑर्गॅनिझम्स येतात. हे किंगडम आपण डिटेलमध्ये ह्या टॉपिक्समध्येच स्टडी करणार आहोत. मोनेरा हा सगळ्यात बेसिक म्हणजे बॅक्टेरिया वगैरे जे आहे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स की जे जास्त डेव्हलप्ड नाही आहेत असे ऑर्गॅनिझम्स या मोनेरामध्ये असतात. त्यानंतर मोनेरापासूनच इव्हॉल्व होत युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ते म्हणजेच कोणते तर प्रोटिस्ट, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर which absorb, ingest or photosynthesize sexual and asexual असे कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेले हे आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. आणि प्रोटिस्टपासून म्हणजेच या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सपासून प्लांट्स अगेन ॲनिमल्स अँड फंजाय हे डेव्हलप झाले. प्लांट्स डेव्हलप झाले. किंगडम प्लांटी हा ग्रुप, त्यानंतर किंगडम ॲनिमालिया हा ग्रुप आणि किंगडम फंजाय हा एक ग्रुप. म्हणजे टोटल 5 ग्रुप्स आर देअर. किंगडम प्लांटी, ऑल प्लांट्स आर इन्क्लुडेड इन किंगडम प्लांटी, ऑल ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन किंगडम प्लांटी अँड फंजाय म्हणजे फंगस टाईपची प्लांट्स असतात ती फंजायमध्ये येतात. मग ही 5 किंगडम सिस्टीम आहे. सो R.H. विटेकर इन 1969 प्रपोज दी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन अँड दॅट किंगडम्स आर किंगडम मोनेरा इज द बेसिक किंगडम. आफ्टर दॅट किंगडम प्रोटिस्टा, अगेन किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमालिया अँड किंगडम फंजाय. So let's study about the first kingdom, that is the kingdom Monera. First you observe this image. You can observe different shapes. इथे तुम्ही वेगवेगळे शेप्स ऑब्झर्व करू शकता. ह्या का आहेत तर हे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. दीज आर युनिसेल्युलर मीन्स सिंगल सेल्ड. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, प्रोकॅरियोटिक म्हणजे कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिक म्हणजे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, जास्त डेव्हलप नसलेला न्यूक्लियस, असे हे ऑर्गॅनिझम्स आहेत. मग यामध्ये बॅक्टेरिया ज्या आहेत त्या किंगडम मोनेरामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. सगळ्यात बेसिक किंगडम आहे, सगळ्यात सिम्पल किंवा जास्त मॉडिफाईड नसलेलं, जास्त ॲडव्हान्स नसलेला हा किंगडम आहे. So kingdom Monera, what are the characteristics of the kingdom Monera? Let's see. The first is the all bacteria are included in kingdom Monera. जेवढा काही बॅक्टेरिया आहे त्या सगळ्या किंगडम मोनेरामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. इथे आपण बघू शकतो प्रत्येकाचा शेप वेगळा आहे, पण हे कसे आहेत सगळे युनिसेल्युलर आहेत. देन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस. हे कसे आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस किंवा प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. आता यांच्यामधल्या ज्या सेल आहेत त्या कशा असतात सिंगल सेल एकपेशी आहेत. प्रोकॅरियोटिक, प्रो मीन्स प्रिमिटिव्ह अँड कॅरियोटिक वर्ड कम फ्रॉम दी कॅरियॉन अँड कॅरियॉन मीन्स द न्यूक्लियस, मीन्स दिस न्यूक्लियस इज सिम्पल टाईप ऑफ न्यूक्लियस. अँड सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे जास्त हायली डेव्हलप यांचं सेल्युलर ऑर्गनायझेशन नाही, सिम्पल सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. दॅट इज दी प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. Then omnipresent means omni means everywhere. These organisms present everywhere. Omnipresent. So they are found in all types of environment. कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये यांचा ॲपियरन्स आपल्याला दिसून येतो. दे फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे बॅक्टेरिया आपण कुठेही ग्रो होऊ शकतात.
म्हणजे हार्श कंडिशन, हार्श कंडिशन असू देत, कोल्ड कंडिशन, कोणतीही कंडिशन असू देत, हे बॅक्टेरिया दे कॅन ग्रो, दे कॅन सर्वाइव इन सच अ एन्व्हायरमेंट सो विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर पीपल लिव्हिंग बीइंग्स. अशा जागांमध्ये पण ते ग्रो होऊ शकतात की जिथे इतर लिव्हिंग बीइंग सर्वाइव्ह होऊ शकत नाहीत, पण बॅक्टेरिया सर्वाइव्ह होऊ शकतात. सो दे आर ओमनी प्रेझेंट, मीन्स प्रेझेंट एव्हरीवेअर इन एनी कंडिशन. फ्यू आर फोटो ऑटोट्रॉफ्स. यापैकी काही जे आहेत ते कसे आहेत, फोटो ऑटोट्रॉफ्स आहेत, मीन्स लाईट यूज करून फूड प्रिपरेशन करतात. त्यानंतर काही केमो ऑटोट्रॉफ्स आहेत, केमिकल मेथड्सने मिथेन एनर्जी सोर्स म्हणून यूज केला जातो इथे. त्यानुसार हे फूड प्रिपरेशन करतात, म्हणजे हे काय करू शकतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. पण असे कसे आहेत, कमी आहेत, फ्यूच आहेत. फ्यू आर फोटो ऑटोट्रॉफ्स और केमो ऑटोट्रॉफ्स, बट मॅक्झिमम जे आहेत, बट मेजॉरिटी आर हेट्रोट्रॉफिक इन नेचर, मीन्स दोज आर डिपेंड्स ऑन द अदर फॉर देअर नरिशमेंट. हेट्रोट्रॉफिक मीन्स दोज आर डिपेंड्स ऑन दी अदर्स फॉर देअर नरिशमेंट, म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती अवलंबून असतात, त्यांच्या फूडसाठी त्यांच्याकडून ते फूड घेतात, असे आहेत. म्हणजे बरेचसे बॅक्टेरिया ह्या त्या प्रकारच्या असतात, हेट्रोट्रॉफिक इन नेचर. देन दीज ऑर्गॅनिझम्स डू नॉट हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस. या ऑर्गॅनिझममध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नाही आहे. वेल डिफाईन मीन्स प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर नाही आहे. आता जर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आपण घेतले, म्हणजे ज्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतो, मग अशांमधला न्यूक्लियस असतो तो वेल डिफाईन असतो, म्हणजे प्रॉपर त्याला एन्व्हेलप असतो, न्यूक्लिअर एन्व्हेलप असतो, त्यामध्ये एक न्यूक्लिओलस असतो, त्यानंतर त्यामध्ये क्रोमोझोम्स असतात. अशा प्रकारचं हे साधारण एक स्ट्रक्चर असतं. पण ह्या प्रोकॅरियोटिक्समधला जो न्यूक्लियस आहे तो वेल डिफाईन नाही आहे, तो इरेग्युलर आहे, सर्क्युलर इन शेप आहे. मग यामधला जो DNA आहे तो कसा असतो, सो DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. कसं आहे, DNA एक्झिस्ट ॲज सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर, कसं आहे, सिम्पल आहे, डबल स्ट्रँडेड आहे, सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम. इथे आपण बघू शकतो हा जो ब्ल्यू कलरमधला पार्ट आहे हा इट इज द न्यूक्लियस, पण इथे याला आपण काय म्हणायचं, न्यूक्लिओइड, कारण तो वेल डिफाईन नाही आहे म्हणून न्यूक्लिओइड. मग प्रोकॅरियोटिक सेलमधलं जे जेनेटिक मटेरियल असतं ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं, इट इज इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओइड. सो जेनेटिक मटेरियल in a prokaryotic cell is in the form of nucleoid. Then smaller circular molecules of DNA as extra chromosomal genetic elements called plasmids are often present. आता एक्स्ट्रा क्रोमोझोमल जे जेनेटिक मटेरियल आहे, आता जेनेटिक मटेरियल न्यूक्लिओइडमध्ये आहे, DNAच्या फॉर्ममध्ये आहे, पण एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल आहे ते अजून एका सर्क्युलर फॉर्ममध्ये असतं, दॅट इज दी प्लाझ्मिड. इथे जे आहे ते काय आहे, प्लाझ्मिड. त्या फॉर्ममध्ये हे जेनेटिक मटेरियल असतं. देन सेल वॉल. आता ही जी युनिसेल्युलर सेल आहे, प्रोकॅरियोटिक सेल आहे, त्याला एक वॉल असते. सी हियर स्ट्रक्चर, हे आतला सगळा कंटेंट आहे हा, आणि याला सराउंड करणारी जी असते, इथे आपण बघू शकतो हा सगळा काय आहे, आतला कंटेंट आहे, आणि त्याला सराउंड करणारं प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनला सराउंड करणारी काय असते, सेल वॉल असते. इथे आपण बघू शकतो येलो कलरमध्ये जी आहे ती काय आहे, ही सेल वॉल आहे. सो दिस सेल वॉल, सी हियर, दिस सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. पेप्टिडोग्लायकेन ही सेल वॉल तयार झालेली असते, ऑल्सो कॉल्ड ॲज म्युरिन. त्यालाच काय म्हणायचं, म्युरिन, विच इज अ पॉलिमर ऑफ शुगर्स अँड ॲमिनो ॲसिड्स. कशाने बनलेली आहे, शुगर आणि ॲमिनो ॲसिड्सच्या लाँग चेनने ही बनलेली आहे. सो इट इज स्ट्रॉंग, त्यामुळे ती स्ट्रॉंग असते, पॉलिमर ऑफ शुगर्स अँड ॲमिनो ॲसिड. Then membrane bound organelles, for example mitochondria, chloroplast, endoplasmic reticulum are absent. याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स नसतात, म्हणजे त्याला
आउटर एन्व्हलप असतं एक, असे ऑर्गनेल्स असतात की जे युकॅरियोटिक सेलमध्ये असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्यामधल्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतं, त्यानंतर प्लांट्समधली सेल असेल त्यामध्ये क्लोरोप्लास्ट पण असतो, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे बरेच जे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स आहेत ते युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात, पण ते ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲबसेंट असतात. देन रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज दॅन इन युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल यामधला डिफरन्स आपण नंतर बघणारच आहोत. तर यांच्यामधले जे रायबोझोम्स असतात आता इथे आपण बघू शकतो रायबोझोम्स हे जे छोटे छोटे सर्क्युलर स्ट्रक्चर्स आहेत ते काय आहेत, रायबोझोम्स आहेत. इथे रायबोझोम्स. मग हे जे रायबोझोम्स आहेत ते यामध्ये 70S टाईप ऑफ रायबोझोम्स असतात. 70S मीन्स वॉट, एस इज द स्वेडबर्ग युनिट, त्याचा प्रेसिपिटेशन रेट जो असतो त्याच्यानुसार त्याची साईज मेजर केली जाते रायबोझोम्सची. मग यांच्यामध्ये रायबोझोम्स असतात ते 70S टाईप असतात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये 80S टाईप ऑफ रायबोझोम्स असतात. आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70S म्हणजेच युकॅरियोटिक सेलपेक्षा यांच्यामध्ये रायबोझोम्स हे स्मॉल इन साईज आहेत, स्मॉलर आहेत. आफ्टर दॅट दे आर रिप्रोडक्शन प्रोसेस. आता किंगडम मोनेरा जो आहे त्यामधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये मॅक्झिमम एसेक्शुअल रिप्रोडक्शन दिसून येतं. द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज एसेक्शुअल मीन्स विदाउट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट ऑर विथ द हेल्प ऑफ बायनरी फ्युजन ऑर बडिंग. आता बायनरी फ्युजन म्हणजेच काय ते एक्झॅक्टली आपण बघूया. सी हिअर, बायनरी फ्युजनमध्ये काय होत जातं, ही एक पेरेंट सेल आहे. ही जी पहिली आहे ती काय आहे, पेरेंट सेल आहे, एक सिंगल पेरेंट सेल आहे. त्यामधलं जे जेनेटिक मटेरियल आहे ते हळूहळू काय होत जातं, रेप्लिकेट होत जातं, म्हणजे डबल होत जाणार. या सेकंड इमेजमध्ये हे जेनेटिक मटेरियल आतलं जे आहे हे ते डबल झालं आणि त्यानंतर हे जेनेटिक मटेरियल आहे ते त्याची साईज वाढत जाते ह्या पेरेंट सेलच्या आणि ते जेनेटिक मटेरियलसुद्धा डिव्हाइड व्हायला लागतं आणि डिव्हाइड होऊन हे परत सेपरेट झालं आणि फायनली हे पूर्ण सेलच सेपरेट होतं. त्याला म्हणायचं बायनरी फ्युजन. दोन समांतर भागांमध्ये त्यांचं डिव्हिजन झालेलं आहे, डिवाइड झालेलं आहे. सो इट फॉर्म 2 आयडेंटिकल डॉटर सेल. सेल प्लिट्स इंटू 2 सेल्स. देन बडिंग, बर्ड फॉर्मेशन होतं. ही इनिशियल आहे, ही इनिशियल सेल आहे, त्याला वरती बर्ड फॉर्म झालेला आहे. मग त्यानंतर याच्यामधले जे जेनेटिक मटेरियल आहे ते रेप्लिकेट होऊन परत याच्यामध्ये गेलं, थोडं डिवाइड झालं, थोडं म्हणजे डिवाइड होत जातं. पुन्हा ह्या बर्डमध्ये जेनेटिक मटेरियल आलं, मग पुन्हा त्याला अजून एक बर्ड फॉर्म होणार, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल फॉर्म होणार आणि फायनली हे मॅच्युअर झाले की मग इथून सेपरेट होतं आणि परत एक सेपरेट ऑर्गॅनिझम तयार होतो. अँड व्हेरी रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय कॉन्ज्युगेशन मेथड. आणि खूपच कमी सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसून येतं आणि ती मेथड कोणती आहे तर कॉन्ज्युगेशन मेथड आहे. आता कॉन्ज्युगेशन मेथडमध्ये काय होतं या डायग्राममधून व्यवस्थित लक्षात येईल. ह्या ज्या 2 सेल आहेत त्यांच्यामध्ये एक डोनर आहे, एक रेसिपियंट आहे. रेसिपियंट म्हणजे तो घेणारा आहे. मग यामध्ये डोनर आणि रेसिपियंटमध्ये एक ब्रिज फॉर्म होतो, पिलस, एक ब्रिज फॉर्म होत जाणार. तो ब्रिज एकमेकांना जॉईंट होतो. इथे फायनली इथे तो जॉईंट झालेला आहे आणि इथे तो जॉईंट झालेला आहे आणि जॉईंट झाल्यामुळे हे जे जेनेटिक मटेरियल आहे ते या सेलमध्ये पास होणार आणि या सेलमध्ये पास झाले की जे पिलस म्हणजे यांच्या ज्या आउटर स्ट्रक्चर्स असतात ती जॉईंट्स होतात. इथे पास झालं की ते या सेलमध्ये आलं रेसिपियंटमध्ये आणि त्याने ते ॲक्सेप्ट केलं, त्यामुळे नवीन एक सेल प्रॉपरली डेव्हलप झाली, ती झाली कॉन्ज्युगेशन मेथड. देन डिफरंट शेप्स ऑफ बॅक्टेरिया. So morphologically bacteria are categorized into 4 groups. Morphology means their external structure. External structure wise these bacteria are classified into 4 groups. So the first group is coccus. पहिला जो ग्रुप आहे तो काय आहे, कोकस. सो दीज आर स्पेरिकल इन शेप. इथे आपण शेप दिलेले आहेत, दीज आर स्पेरिकल इन शेप. कोकस, सिंग्युलर इज कोकस अँड प्ल्युरल इज कोकाय, अनेक वचन काय आहे, कोकाय.
अगेन बॅसिलाय म्हणजे सिंग्युलर इज बॅसिलस. दीज आर रॉड शेप. त्यांचा शेप कसा आहे, रॉडसारखा एखाद्या. असं रॉडसारखा हा कसा आहे, शेप आहे, रॉड शेप. त्यांच्यामध्ये इथे स्पोर्स असतात. बॅसिलस. अगेन स्पिरिला, सिंग्युलर इज स्पिरिलम. स्पायरल शेप त्याचा असतो. असे स्पायरलसारखे हे असतात, स्पायरल शेप, स्पेरिलम. देन कॉमा शेप, स्वल्पविराम जसा असतो ते विब्रिओ. विब्रिओ जे आहे हे कसे आहेत, असे कॉमा शेप आहेत. असा यांचा शेप आहे. सो दीज आर मॉर्फोलॉजिकली दीज आर बॅक्टेरिया वेअर क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे त्यांचं एक्सटर्नल स्ट्रक्चर वाईज त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. हा एक क्लासिफिकेशनचा प्रकार झाला. अँड द अनदर वे ऑफ क्लासिफिकेशन इज ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन वाईज म्हणजेच त्यांचं कशी डेव्हलपमेंट होत गेली, पिढ्यानपिढ्या ते कसे तयार होत गेले, त्याच्यानुसार त्यांचं म्हणजे जशी उत्क्रांती होत गेली, इव्होल्युशन होत गेलं. इव्होल्युशन म्हणजेच काय, उत्क्रांती. तर त्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज आर्कीबॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. याचं 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे, आर्कीबॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. हिअर इज द कॉमन ॲन्सेस्टर आणि त्याच्यापासून हे तयार होत गेलेले आहेत. मग यामध्ये कमी इव्हॉल्ड जे आहेत ते आर्कीबॅक्टेरिया आहेत आणि जास्त इव्हॉल्ड कोणते आहेत तर यू बॅक्टेरिया आहेत. सो दिस क्लासिफिकेशन, दॅट इज क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन द इव्होल्युशन, वी विल सी इन अवर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर.